बाळा, तू तिथे जात तर आहेस, पण माझं मन खूप घाबरलंय. शारदाजींनी आपल्या मुलाचा हात धरत म्हटलं. तिच्या डोळ्यात काळजीची तीव्रता स्पष्ट दिसत होती. अगं आई, तू इतकी काळजी का करतेस? अंशुल हसत म्हणाला, मला काहीही होणार नाही. आणि बघ, मी तुझ्या सुनेला नक्कीच घेऊन येईन. शारदाजींनी मुलाच्या डोळ्यात पाहिले, जणू काही तिला काहीतरी बोलायचे होते, पण शब्द तिच्या ओठांवरच थांबले. तिने किंचित डोके हलवले आणि दारातच उभी राहिली. अंशुल तिच्या नजरे आड होईपर्यंत ती तशीच उभी राहिली. रात्र होणार होती. हळूहळू सगळीकडे अंधार पसरत होता, पण अंशुल अजूनही घरी परतला नव्हता. शारदाजींचे मन एका विचित्र भीतीने भरून गेले होते. त्या पुन्हा पुन्हा दाराकडे पाहत राहिल्या, तर कधी अंगणात चालत राहिल्या, शेवटी कॉलनीच्या बाहेर येऊन उभ्या राहिल्या. सगळीकडे थंड वारा वाहत होता, पण त्यांची नजर मात्र त्यांचा मुलगा आणि सुनबाई जिथून येणार होते त्या वळणावरती टिकली होती. ती बराच वेळ तशीच उभी राहिली. मग जवळच्या घरातून कमलाजी, ज्या नेहमीप्रमाणे तिच्या अंगणात बसून मांजर आणि कुत्र्यांना जेवण द्यायला आली होती, ती तिच्याकडे पाहून हसली. पण शारदाजींच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा पाहून ती थांबली. ती तिच्या जवळ आली आणि हळूच म्हणाली, काय झालं शारदा? तू इतक्या रात्री बाहेर का उभी आहेस? सगळं ठीक आहे ना? शारदाजींनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांचे डोळे अजूनही त्या रस्त्याकडेच होते. कमलाजींच्या आवाजात त्यांच्यासाठीची काळजी वाटत होती, त्यामुळे त्यांच्या मनात असणारी अस्वस्थता अजून वाढली. मग शारदाजी म्हणाल्या, कमला, मी तुला काय सांगू? अंशुल त्याच्या सासरच्या घरी त्याची पत्नी सीमाला आणायला गेला आहे. जणू असे वाटत होते की त्या बोलत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सकाळी गेला होता, संध्याकाळी परत येईन असं त्यानं सांगितलं होतं. पण आता बघ ना, एवढी रात्र झाली आहे, ना त्याची काही बातमी ना फोन. कमलाजी थोडा वेळ गप्प राहिल्या आणि विचारले, तुम्ही फोन केला होता का? मी फोन केला होता, अनेक वेळा. शारदाजींनी घसा साफ करत उत्तर दिले. पण तो कनेक्ट होत नाहीये, फोन बंद असल्यासारखा दिसतोय. कमलाजींनी तिच्या थरथरत्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, तू शारदा आत जा. थंड वारा वाहत आहे. कदाचित त्याला वाटेत उशीर झाला असेल, किंवा तो अजूनही सीमाच्या घरी असेल. इतका विचार करू नकोस. देवाला सगळं काही माहीत आहे, तो सर्व ठीक करेल. शारदाजींनी काहीच उत्तर दिले नाही. त्यांच्या नजरा अजूनही त्याच कोपऱ्यावर खिळल्या होत्या. आईचं काळीज आहे कमला, का कोणास ठाऊक, पण मनात विचित्र प्रकारचे विचार येत आहेत. मन खूप अस्वस्थ होत आहे. मग कमलाजी तिला हळुवारपणे आधार देत म्हणाल्या, शारदाजी, काळजी करू नकोस, आत ये. मी गरम दूध बनवू का? थोडी विश्रांती घे, सकाळपर्यंत सगळं ठीक होईल. मग शारदाजी म्हणाल्या, देव करो आणि असंच हो कमला, जसे तू म्हणत आहेस. मग ती दाराकडे वळली, पण प्रत्येक पाऊल जड वाटत होतं. तिच्या आत काहीतरी तुटत होतं आणि बाहेर शांतता हळूहळू वाढत चालली होती. कमलाजींनी शारदाजींना आत आणले, त्यांना बेडवर बसवले आणि त्यांच्या शेजारी बसून म्हणाल्या, तू इतकी काळजी का करतेस? दोघेही येतील. आणि असं कर, पुन्हा फोन करून बघ, कदाचित आता कनेक्ट होईल. शारदाजींनी किंचित उदास हास्य करत मान हलवली. मी खूप वेळा प्रयत्न केला, पण फोन बंद आहे. मग कमलाजी आश्चर्याने म्हणाल्या, अरे, अंशुलचा फोन तर कधीच बंद होत नाही. तो तुम्हाला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी फोन करतो. शारदाजींचे डोळे आता थोडे ओले झाले. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, याचमुळे मी खूप अस्वस्थ आहे. त्याची कोणतीही बातमी नाही आणि त्याशिवाय त्याचा फोनही बंद आहे. देवा, सर्व काही ठीक असू दे. मग कमलाजी तिचे हात हातात घेत म्हणाली, हे बघ शारदा, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. आजकालच्या मुलीही थोड्या हट्टी असतात. शारदाजींनी हळूच डोके टेकवले, पण त्या रात्री त्यांच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये एक वेगळीच कहाणी चालू होती, ज्याचा शेवट अद्याप कोणालाही माहीत नव्हता. शारदाजींनी संपूर्ण रात्र बेडवर अशीच घालवली. ती सतत बाजू बदलत राहिली, पण झोप तिच्या डोळ्यांपासून मैलोमैल दूर वाटत होती. कधी अंशुलचा चेहरा तिच्या समोर यायचा, तर कधी सीमाचे हसरे डोळे. तिच्या मनात पुन्हा पुन्हा तोच प्रश्न येत होता की इतका उशीर का झाला असेल. घड्याळाची टिकटिक आणि बाहेर वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा आवाज, हे सगळं त्या रात्री त्याच्या अस्वस्थ मनाची साक्ष देत होतं. कशी तरी रात्र निघून गेली. सकाळच्या पहिल्या किरणांनीही शारदाजींना आराम मिळाला नाही. ती अचानक उठली आणि थेट मोबाईल फोनकडे वळली. तो उचलला, थरथर त्या हातांनी नंबर डायल केला,
पण अंशुलचा फोन अजूनही बंद होता. आता शारदाजींची अस्वस्थता आणखी वाढली होती. तिने समोर ठेवलेल्या देवाच्या फोटोकडे पाहिले आणि हळूहळू त्यांचे डोळे ओले होऊ लागले. हे देवा, माझ्या मुलाला सुखरूप परत कर. जर मी काही चूक केली असेल तर तू मला शिक्षा करू शकतोस, पण माझ्या अंशुलला काहीही होऊ देऊ नकोस. ती थरथरत्या आवाजात शांतपणे प्रार्थना करत होती. मग कमलाजी अंगणातून डोकावत म्हणाल्या, काय झालं शारदा? तुला काही बातमी मिळाली का? शारदाजींनी निराश नजरेने तिच्याकडे पाहिले. नाही कमला, फोन अजूनही बंद दिसत आहे. मग कमलाजी तिच्या घरात गेल्या. आता शारदाजींच्या मनात एकच गोष्ट होती, काहीही असो, आता मला स्वतः जाऊन शोधून काढावे लागेल. माझा अंशुल आणि सीमा अजून का परतले नाहीत? तिने डब्यातून तिची हलक्या गुलाबी रंगाची साडी काढली, थरथरत्या हाताने पदर सरळ केला, वेणी गोळा केली आणि आंबाडा बांधला. आणि मग आरशात स्वतःकडे पाहिले. डोळ्यात झोप नव्हती, फक्त काळजी आणि भीती होती. पूजा थाळीतून कुंकू उचलले आणि कपाळावर लावले आणि देवाच्या मूर्तीसमोर डोके टेकवले. हे देवा, माझ्या मुलाला आणि सुनीला सुरक्षित ठेव. तुला जे काही करायचं आहे ते मला कर, अशी प्रार्थना करून शारदाजींनी चप्पल घातली आणि घराबाहेर गेल्या. तिने दार बंद केले आणि हळूहळू बाहेर पडली. रस्त्यावर थंड वारा वाहत होता. आकाश ढगाळले होते, जणू काही निसर्गालाच कोणत्या तरी अज्ञात भीतीने घाबरवले होते. तेवढ्यात कमलाजी बाहेर आल्या आणि शारदाजींना पाहून तिला धक्काच बसला. अरे शारदा, इतक्या सकाळी सकाळी कुठे निघाली आहेस? मला काही बोलली नाहीस? शारदाजींनी थेट उत्तर दिले, मी आता जास्त वाट पाहू शकत नाही कमला. मी अंशुलच्या सासरच्या घरी जात आहे. तिथे गेल्यावरच मला कळेल की इतका उशीर का झाला आहे आणि त्याचा फोन का बंद आहे. कमलाजी काही वेळ गप्प राहिला. मग ती म्हणाली, ठीक आहे शारदा, स्वतःची काळजी घे. आणि हो, तुला काही कळलं तर मलाही कळव. मलाही काळजी वाटते. शारदाजींनी फक्त एक हलकसं स्मित दिलं आणि वेगाने मोठी पावले टाकत रस्त्यावरून बाहेर पडल्या. तिला हे माहीत नव्हते की हा प्रवास केवळ तिच्या मुलापर्यंत पोहोचण्याचा प्रवास नसून एका अज्ञात सत्याला सामोरे जाण्याचा प्रवास देखील असणार आहे. शारदाजी सीमाच्या घरी पोहोचताच तिने दार ठोठावले. काही क्षणांनी सीमाचा धाकटा भाऊ मुकेश दार उघडून बाहेर आला. शारदाजी साडीने गुंडाळलेल्या आणि काळजीत दिसत होत्या. हे पाहून तो क्षणभर थांबला. अरे आई, तुम्ही इथे? तो आश्चर्याने म्हणाला. शारदाजींनी आत डोकावले आणि फक्त एकच प्रश्न विचारला, अंशुल कुठे आहे? इतक्यात सीमाची आई बिमलाजीही आतून बाहेर आल्या. शारदाजींना पाहून ती आश्चर्याने म्हणाली, अरे शारदाजी, तुम्ही इथे? सगळं ठीक आहे ना? तुम्ही अचानक कसे आलात? शारदाजींनी थेट त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाल्या, माझा मुलगा अंशुल आणि सीमाला घ्यायला इथे आली आहे, पण अजून घरी पोहोचले नाही. त्यांचा फोन बंद आहे. मला सांगा कुठे आहे? बिमलाजींनी तिच्या कपाळावर हात ठेवला आणि मग म्हणाल्या, जावई बापू काल सकाळी आले आणि दिवसभर इथेच राहिले. मग रात्री सीमासोबत निघून गेली. ती काही क्षण थांबली आणि काळजीच्या स्वरात म्हणाली, काय झालं? ते अजून घरी पोहोचले नाहीत का? शारदाजींचे डोळे क्षणभर रिकामे झाले. तिने हळूच मान हलवली आणि म्हणाली, नाही आले घरी, आणि तेच मला त्रास देत आहे. कोणतीही बातमी नाही, एखादा फोन कॉल सुद्धा नाही. बिमलाजी आणि मुकेश दोघेही आता गंभीर झाले होते. शारदाजी, तुम्ही बसा, मी चहा बनवून आणते, बिमलाजी म्हणाल्या. पण शारदाजींनी त्यांना हाताच्या इशाऱ्याने थांबवले आणि म्हणाल्या, नाही बिमलाजी, आधी मला सांगा, अंशुल आणि सीमा काल किती वाजता निघाले होते? त्याने तुम्हाला काही सांगितले का? बिमलाने कपाळावर काळजीच्या रेषा घेऊन उत्तर दिले, हो शारदाजी, ते काल इथून रात्री 9 वाजता निघून गेले. आता शारदाजी श्वास अधिक तीव्र झाला होता. तिने गंभीर नजरेने बिमलाजींकडे खोलवर पाहिले आणि म्हणाल्या, एवढ्या रात्री बाहेर पडणं गरजेचं होतं का? तुम्ही किमान एखादा तरी फोन करू शकला असता. मुकेश, जो आतापर्यंत शांत उभा होता, तो म्हणाला, आई, दाजींनी सांगितलं होतं की ते वाटेत जाता जाता फोन करतील. शारदाजींनी तिच्या पदराने तिचा चेहरा पुसला आणि हळुवारपणे म्हणाल्या, माझं मन खूप घाबरलं आहे बिमलाजी. मला माहीत नाही का, मला काहीतरी गडबड वाटते. बिमलाजींनी तिचा हात धरला आणि हळुवारपणे म्हणाल्या, काळजी करू नका शारदाजी. बिमलाजींनी कपाळावर हात ठेवत काहीतरी आठवायचा प्रयत्न करू लागल्या आणि अचानक म्हणाल्या, अरे हो, ते तर आमच्या समोरच एका ऑटोमध्ये बसले होते आणि म्हणाले होते की थेट घरी जात आहे. शारदाजींचे डोळे आणखीनच विस्फारले.
मग तो अजून का पोहोचले नाहीत आणि त्यांचा फोनही बंद आहे? ही काही सामान्य गोष्ट नाहीये. बिमलाजी मुकेशनेही मान हलवली. हो आई, आता ही खरोखरच चिंतेची बाब आहे. जर ते ॲटोने गेले असतील तर आपण त्या ॲटो स्टँडवर जाऊन चौकशी करायला हवी. कदाचित कोणी ड्रायव्हर ओळखेल. बिमलाजींनी शारदाजींच्या डोळ्यात काळजीची खोली पाहिली आणि लगेच त्यांच्या मुलाकडे पाहिले. मुकेश बाळा, तू शारदाजींसोबत जा. शारदाजी म्हणाल्या, हो मुकेश, चल बाळा, आपण आता जास्त वेळ घालवू नये. मुकेश लगेच तयार झाला आणि शारदाजींसोबत बाहेर पडला. बिमलाजी त्यांना दारापर्यंत सोडण्यासाठी आल्या. शारदाजींच्या साडीचा पदर वाऱ्यावर हलत होता. तिच्या चेहऱ्यावर भीती, काळजी, एक विचित्र अस्वस्थता होती. ती मनात वारंवार देवाचे स्मरण करत होती. हे देवा, माझ्या मुलाला सुरक्षित ठेव. तो कुठेही असला तरी मला फक्त त्याच्याबद्दल माहिती मिळू दे. आता दोघेही थेट त्या ॲटो स्टँडकडे निघाले, जिथून अंशुल आणि सीमा शेवटचे जाताना दिसले होते. ॲटो स्टँडवर पोहोचल्यानंतर शारदाजी आणि मुकेश यांनी इकडे तिकडे चौकशी केली, पण अंशुल किंवा सीमाबद्दल कोणालाही काहीही माहिती नव्हती. त्यांनी एका चहा विक्रेत्याला विचारले, जवळ उभ्या असलेल्या रिक्षा चालकांशी बोलले, पण सर्व फक्त एवढेच सांगत होते की त्यांनी अशी कोणतीही जोडी पाहिली नाही. शारदाजींचा चेहरा फिकट दिसत होता. तिने कपाळावर हात ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, मुकेश, आता मला वाटतंय की आपण पोलिसात तक्रार दाखल करावी. माझ्या मुलाचं आणि सुनेचं काय झाले ते मला कळत नाहीये. मुकेशने त्यांचा हात धरला आणि शांत आवाजात म्हणाला, आई घाबरू नका. हे बघा, दाजी आणि दीदी ही काही लहान मुले नाहीत जे अचानक हरवून जातील. असंही होऊ शकते की ते त्यांच्या एखाद्या मित्राच्या घरी राहिले असतील आणि मग फोनची बॅटरी देखील संपली असेल. शारदाजींनी त्याच्याकडे उदास नजरेने पाहिले, पण न सांगता, इतका वेळ झाला, माझं मन खूप अस्वस्थ होत आहे बाळा. मग मुकेशनी मंद हसत त्यांना सांत्वन दिले आणि म्हणाला, तुम्ही असं करा, आता घरी जा. जर मला काही बातमी मिळाली किंवा कोणताही फोन आला तर मी तुम्हाला लगेच कळवेन. तुम्ही काळजी करू नका. शेवटी ते कुठे जाणार? शारदाजी गप्प झाल्या. तिचं मन जड झाले होते, पण मुकेशच्या बोलण्याने तिला थोडा दिलासा मिळाला. ती हळूहळू घराकडे परत चालू लागली, पण प्रत्येक पाऊल वेदनादायक होते. यासोबतच त्यांच्या हृदयाचे ठोके आणखी वाढत होते. शारदाजी घरी परतल्या, पण त्यांच्या मुलाची आणि सुनेची काळजी त्यांना क्षणभरही शांत बसू देत नव्हती. त्यांचे हृदय अस्वस्थ होते, डोळे वारंवार दाराकडे पाहत होते. जणू प्रत्येक आवाज आशा देत होता की कदाचित अंशुल आणि सीमा परत येतील. स्वयंपाकघरात ठेवलेले अन्न तसंच पडून राहिलं होतं. त्याला काही खाण्याची इच्छा नव्हती आणि घरातील कोणतीही कामे करण्यात त्यांना रस नव्हता. प्रत्येक कोपऱ्यात शांतता पसरली होती, जी त्यांची अस्वस्थता वाढवत होती. कधी ती बेडवर बसायची तर कधी उठून खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहायची. तिचे डोळे पुन्हा पुन्हा भरून यायचे आणि ओठांवर प्रार्थना असायची, हे देवा, माझी मुले कुठेही असोत, त्यांना सुरक्षित ठेव. काहीही करा, पण ते मला परत द्या. पण जणू काही वेळ थांबला होता. मग अचानक मनात वाईट विचार येऊ लागला. वाटेत काही अपघात झाला आहे का? कोणी त्यांना काही केले आहे का? शारदाजींचे हृदय जोरात धडधडू लागले, पण त्याच क्षणी तिने स्वतःला सावरले, डोके हलवले आणि स्वतःशी म्हणाली, नाही नाही शारदा, असं काही होणार नाही. अंशुल आणि सीमा ठीक आहेत. त्यांना उशीर होण्यामागे काहीतरी कारण असेल. ते येतीलच. त्यांचे अश्रू थांबत नव्हते, पण ती तिची आशा तुटू देत नव्हती. 2 दिवस उलटून गेले, पण अंशुल आणि सीमाचा काहीच पत्ता नव्हता. शारदाजी आता अजिबात शांत बसू शकत नव्हत्या. तिला सतत एका विचित्र अस्वस्थतेचा त्रास बसून देत नव्हता. तिला रात्री झोप येत नव्हती. तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर तिने निर्णय घेतला. ती उठली, घाईघाईने साडी नेसली, दार लावले आणि पर्स हातात घेऊन रस्ता ओलांडू लागली. तिचा चेहरा काळजीने थकलेला होता. ती रस्त्याचे वळण ओलांडत असतानाच तिची जवळची बहीण अंशुलची मावशी, जी उत्तम नगरमधील त्याच रस्त्यावर राहत होती, ती समोरून येताना दिसली. शारदा, इतक्या घाईत असल्याचे तिने पाहिले तेव्हा तिने लगेच तिला थांबवले. अरे शारदा दीदी, इतक्या घाईत कुठे चालली आहेस? सगळं ठीक आहे ना? अंशुलच्या मावशीने आश्चर्याने विचारले. शारदाजींनी क्षणभर स्वतःला सावरले, मग जड अंतकरणाने म्हणाल्या, तुला काय सांगू लीनाताई, अंशुल आणि सीमा 2 दिवसांपूर्वीच त्यांच्या सासरच्या घरातून आपल्या घरी येण्यास निघाले होते, पण अजून घरी पोहोचले नाहीत. ना फोन आला, ना कोणती बातमी. आता एका विचित्र भीतीने माझ्या मनावर कब्जा केला आहे.
मी आता जास्त वाट पाहू शकत नाही. मी पोलीस स्टेशनला जात आहे. हे ऐकून अंशुलच्या मावशींना धक्का बसला. ती काहीतरी बोलणार तेवढ्यात शारदाजीने हात वर केला आणि म्हणाल्या, राहू दे लीनाताई, मी नंतर बोलेन तुझ्याशी. मी आता जास्त वेळ वाया घालवू शकत नाही. आता जे काही असेल ते पोलीसच बघतील. हे बघ शारदा दिदी, मी आता तुला जे काही सांगणार आहे त्यात माझं नाव यायला नको. लीनाताई हळुवारपणे आजूबाजूला पाहत म्हणाली, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? तुला काही माहीत आहे का? तू त्याची काळजी करू नको. यात तुझे नाव येणार नाही. तुला काही माहिती असेल तर प्लीज मला ते सांग. शारदाजींनी पटकन उत्तर दिलं. मग अंशुलच्या मावशीने डोळे मिचकावले आणि म्हणाली, तुमचा मुलगा आणि सुनबाई यांना तुझ्या समदनजीने आणि अंशुलच्या मेवण्यानेच त्यांना कुठेतरी खूप दूर पाठवलं आहे. हे ऐकून शारदाजी भानावर आल्या. त्यांचा श्वास जवळजवळ थांबलाच होता आणि डोळे उघडलेच राहिले. काय? त्यांचा आवाज थरथर कापत बाहेर आला. तू काय म्हणत आहे? ओ बिमलाजी आणि मुकेश, पण का? त्यांनी माझ्या मुलाला आणि सुनेला दूर का पाठवले आहे? आणि कुठे पाठवलं आहे? मला लवकर सांग, त्यांनी थरथरत्या आवाजात विचारले. अंशुलच्या मावशीने आजूबाजूला पाहिल्यानंतर हळू आवाजात म्हणाल्या, मला माहीत नाही त्यांनी त्या दोघांना कुठे पाठवलं आहे, पण मी हे नक्की सांगू शकते की हे सर्व खूप दिवसांपासून चालू आहे. तुझी समदन आणि तिचा मुलगा मुकेश दोघेही काहीतरी लपवत आहेत. आणि ऐक शारदा बहीण, तुझा मुलगा अंशुल ही यात सामील आहे. काय? शारदाजी स्तब्ध झाल्या. नाही नाही, माझा अंशुल हे करू शकत नाही. त्याने इथून जाण्यापूर्वी मला सांगितले होते की तो सीमाला घरी घेऊन येईल. तिच्या घशातून एक दबलेली किंकाळी बाहेर पडली. मी समजू शकते शारदा, तुझ्यासाठी हे ऐकणे खूप कठीण आहे, पण ते खरे आहे, लीना मावशी गंभीर स्वरात म्हणाली. आता शारदाजींना काय करावे हे समजत नव्हते. हा तोच मुलगा आहे का ज्यावर मी आंधळेपणाने विश्वास ठेवत होती? आता त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शारदाजींचे मन जड झाले होते. लीनाताईचे शब्द ऐकून जणू काही तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ती काही वेळ त्याच रस्त्याच्या कोपऱ्यावर उभी राहिली. तिचे डोळे आकाशाला टक लावून पाहू लागले, जणू काही तिचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले आहे. मग काहीही न बोलता, कोणाशीही नजर न मिळवता तिने हळूहळू पावले वळवली आणि तिच्या घराकडे परत चालू लागली. प्रत्येक पाऊल तिच्यासाठी जड होते. रस्त्यावर लोक येत जात होते, पण शारदाजींच्या डोळ्यात एक विचित्र एकटेपणा होता. तिने दार उघडले, आत आली आणि त्याच शांततेत पुन्हा दार बंद केले. घरात येताच तिने भिंतीचा सहारा घेऊन जमिनीवर बसली आणि जोर जोरात रडू लागली. अंशुल, तू कुठे आहेस? खरंच तू असं केलं आहेस का? तिच्या ओठातून फक्त हेच बाहेर पडले. त्या घरात आता प्रकाश नव्हता ना कसला आवाज होता. फक्त आईचे तुटलेलं हृदय आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात दारावर थाप पडली. शारदाजींनी क्षणभर विचार केला, कदाचित अंशुल आणि सून सीमा नक्कीच आली असेल. त्यांनी पटकन दार उघडले, पण समोरचे दृश्य पाहून त्यांचे पाय जमिनीत गेले. त्यांच्या समोर एक पातळ माणूस उभा होता. त्याचे रूप विचित्र होते आणि ते भयानक दिसत होते. म्हणून तो माणूस कर्कश आवाजात म्हणाला, अंशुल कुठे आहे? त्याला बाहेर पाठवा. हे ऐकून शारदाजी थोड्या घाबरल्या, पण त्या स्वतःला धीर देत म्हणाल्या, अंशुल घरी नाहीये. 2 दिवसांपासून तो कुठे आहे मला माहीत नाही, पण तू कोण आहेस? त्या माणसाच्या डोळ्यात राग आणि अहंकार स्पष्ट दिसत होता. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, ही कारणे दुसऱ्या कोणाला तरी सांगा. आता एक म्हातारे, तुझा मुलगा येईल तेव्हा त्याला सांग राणा आला होता, आणि जर त्याने यावेळीही पैसे दिले नाहीत तर ते त्याच्यासाठी चांगले होणार नाही. जर राणाने त्याची मर्यादा सोडली तर तो कोणालाही सोडणार नाही. तुमच्या मुलाला सांगा मी उद्या पुन्हा येईन. अशी धमकी देत तो निघून गेला. शारदाची थरथर कापत दारातच उभ्या राहिल्या, जणू काही तिला वादळ येण्याचा संकेत मिळाला होता. मित्रांनो, या त्याच शारदाजी आहेत जो तिचा मुलगा आणि सुनबाई अजून घरी आले नाहीत म्हणून दिवस रात्र अश्रू ढाळत होत्या. ती नेहमीच काळजीत असायची, पण तिला कल्पनाही नव्हती की तिचा मुलगा अंशुल एवढ्या कर्जात बुडाला आहे. आणि जेव्हा कर्जाची घेतलेली रक्कम मर्यादेपेक्षा जास्त असते, जेव्हा परिस्थिती खूपच बिकट होते, अंशुल आणि सीमा यांच्या सासू बिमलाजी आणि त्यांचा भाऊ मुकेश म्हणजेच अंशुलचा मेहुणा या दोघांनी मिळून शारदाजींना काहीही न सांगता अंशुल आणि सीमा यांना कुठेतरी दूर पाठवले असे तिला कळाले.
राणा गेल्यानंतर शारदाजींच्या डोळ्यांसमोर एक अस्पष्ट प्रतिमा स्पष्ट होऊ लागली. तिला अचानक 2 महिन्यांपूर्वी घडलेली एक घटना आठवली. एके दिवशी अंशुल एका अनोळखी व्यक्तीला घरी घेऊन आला आणि म्हणाला, आई, मला एक छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही पैशांची गरज आहे. तो माझा मित्र आहे. मी त्याच्या समितीत सामील झालो आहे. फक्त एक सही या कागदावर करा. शारदाजींनी त्यांच्या मुलाच्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि कागद नीट न वाचता त्यावर सही केली. त्यांना कुठे माहीत होते की हे पेपर खरं तर एका समितीचा कायदेशीर करार होता, ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिले होते की जर अंशुल समितीची रक्कम वेळेवर देऊ शकला नाही तर त्याची आई शारदाजी त्यासाठी जबाबदार असतील. आणि तेच घडले, कारण अंशुल आणि सीमा यांनी समितीचे सर्व पैसे आधीच घेतले होते. आता जेव्हा ते देण्याची वेळ आली तेव्हा हे दोघेही गायब झाले. भूतकाळाच्या खोलात बुडलेली शारदाजी त्या आठवणीतून बाहेर येताच बाहेरून कोणाचा तरी आवाज आला आणि तो ऐकून ती घाबरली. शारदा, हा माणूस कोण होता आणि तो अशी धमकी का देत होता? तो आवाज कमलाजींचा होता, ज्यांनी दारात उभे राहून सर्व काही ऐकले होते. शारदाजींनी जड अंतकरणाने तिला आत बोलवले आणि नंतर घडलेल्या सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या. कमलाजी हे ऐकत असताना तिचा चेहरा फिकट पडला. काय? बिमला आणि मुकेशने अंशुल आणि सीमाला कुठेतरी पाठवले आहे, पण का? आणि ते दोघेही तुमच्या समोर भोये बनून काही माहीत नसल्याचे दाखवत होते. कमलाजी अविश्वासाने म्हणाले. मग थोड्या वेळाने ती गंभीर स्वरात म्हणाली, आणि हे पैसे अंशुलने त्याच्या सासरच्यांना दिले असतील, म्हणून त्यांनी त्याला कुठेतरी शांतपणे पाठवले असणार. मला तर तेच वाटते शारदा. शारदाजींचे डोळे अश्रूंनी भरले. ती हळू आवाजात म्हणाली, कमला बहीण, आता मी काय बोलू? जेव्हा माझे स्वतःचेच नाणे बनावट निघाले तर मी इतरांना कसे दोष देऊ शकते? कमलाजींनी तिचा हात धरला आणि तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला, पण शारदाजींच्या डोळ्यात अश्रूंपेक्षाही जास्त वेदना दिसत होत्या. एक अशी वेदना जी फक्त एक आईच समजू शकते. दुसऱ्या दिवशी शारदाजी तिच्या अंगणात शांतपणे बसून काहीतरी विचार करत होत्या. ती विचार करत असतानाच तोच बलवान माणूस पुन्हा दाराशी आला. यावेळी त्याचा स्वभाव आणखी आक्रमक होता. ए म्हातारे, तुला सांगितलेलं समजत नाही का? काल मी तुला काय सांगितले होते? तरी पण तुझ्या मुलाने अजून पैसे पाठवले नाहीत. तो दारासमोर येऊन शिवाय देऊ लागला. आतापर्यंत सगळं सहन करणाऱ्या शारदाजी यावेळी रागाने उभा राहिल्या. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात कडकपणा होता. बस झाला आता. तू माझ्या दाराशी येऊन असे वारंवार का ओरडत आहेस? तुला किती पैसे हवे आहेत ते स्पष्टपणे सांग. तो माणूस कडवटपणे हसला आणि त्याच्या ओठांमध्ये बिडी दाबत म्हणाला, जास्त नाही, फक्त 1,00,000 रुपये. शारदाजींचे हृदय पिळवटून गेले. क्षणभर त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तिला धक्का बसला, पण तरीही ती धाडसाने म्हणाली, माझा मुलगा 2 दिवसांपासून बेपत्ता आहे आणि तुम्ही ते पैसे घेण्यासाठी उभे आहात. तुम्हाला पैसे हवे आहेत ना? मग जा आणि त्याला शोधा. आणि हो, पुढच्या वेळेस जर तुम्ही शिवीगाळ केली तर मी थेट पोलिसांकडे जाईल आणि मी तक्रार करेन. तुम्हाला समजले का? तो माणूस थोडा वेळ पाहत राहिला, मग बिडी चावत म्हणाला, मी आता जात आहे, पण माझे पैसे घेण्यासाठी मी नक्कीच नंतर परत येईन. असे बोलून तो निघून गेला. पण शारदाजी आता घाबरण्यापेक्षा जास्त रागावल्या होत्या. हे माझ्या मुलाने काय केलं आहे आणि त्याचा मला त्रास सहन करावा लागत आहे. तो गेल्यानंतर शारदाजी दार बंद करू लागल्या. पण अचानक पुन्हा एकदा टकटक झाली. तिने घाबरून दार उघडले आणि समोर आणखी एक पुरुष उभा होता. वयाने थोडा मोठा, गंभीर चेहरा असलेला. त्याच्या हातात काही कागदपत्रे होती. आपण शारदा देवी का? त्याने थेट विचारले. शारदाजींनी हळूच मान हलवली. हो, मीच आहे. आता तुम्ही कोण आहात? तो माणूस थोड्या कडक स्वरात म्हणाला, मी तोच माणूस आहे ज्या कागदपत्रांवर तुम्ही 2 महिन्यांपूर्वी सही केली होती. काही आठवते का? अंशुलने तुम्हाला सांगितलं होतं की आई, हे फक्त एका समितीचे कागदपत्र आहेत. जणू काही शारदाजींवर अंधार पडला होता. तिच्या समोर उभ्या असलेल्या माणसाने त्याच्या फाईलमधून तो कागद काढला आणि शारदाजींच्या डोळ्यासमोर फिरवला. हा बघा आई, हा तोच कागद आहे. यावर तुमचीच सही आहे आणि त्यात स्पष्ट लिहिले आहे, जर अंशुल वेळेवर समितीची रक्कम देऊ शकला नाही तर त्याची आई श्रीमती शारदा देवी याची जबाबदारी घेईल. शारदाजीने थरथरत्या हाताने कागद धरला आणि त्याकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या, अहो, मी मुलाच्या सांगण्यावर काही न समजता सही केली होती. मलाही माहीत नव्हते. मग तो माणूस तिला मध्येच थांबवून म्हणाला, कागदपत्रांवर सही झाली आहे म्हणजे तुम्ही जबाबदार आहात. मी गेले 1 महिन्यांपासून अंशुलला फोन करत आहे,
पण त्याचा मोबाईल बंद आहे. आता जर त्याने कमिशन घेतले असेल आणि पैसे दिले नसतील तर तो जबाबदार आहे. तुमच्या मुलाने 2 समित्यांकडून पैसे घेतले आहेत आणि त्यानंतर त्याने एकही हप्ता भरलेला नाही. आता व्याजासह रक्कम 75,000 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. आत्ता सांगा आई, काय करायचं? शारदाजींचे डोळे अश्रूंनी भरले. मी काय करू? मी इतके पैसे कुठून आणू? माझ्या मुलाने स्वतः मला लुटले आणि कुठेतरी निघून गेला. मग तो माणूस एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, हे बघ आई, तुझे दुःख मी समजू शकतो, पण माझ्यावरही वरून दबाव आहे. मी तुला आणखी 2 दिवस देतो. एवढे बोलून तो माणूस निघून गेला आणि इकडे शारदाजी दाराजवळ बसून उभ्या राहिल्या. आपल्या मुलासाठी काळजीने रडणारी एक आई आता त्याच्या चुकीची शिक्षा भोगत होती. शारदाजींच्या डोळ्यातील अश्रू काही थांबायचे नाव घेत नव्हते. ज्याच्या संगोपनासाठी त्याने सर्वस्व दिले होते, त्याचा तोच मुलगा त्यांना या टप्प्यावर सोडून गेला होता. आता त्यांना कोणतीही आशा नव्हती, कोणताही आधार नव्हता. तिने त्या छोट्याशा घराकडे पाहिले, ज्याच्या भिंती तिच्या पतीच्या आठवणींनी भरलेल्या होत्या, ज्याच्या प्रत्येक विटेवर भूतकाळाची सावली होती. तेच घर जे तिने खूप मेहनतीने सजवले होते, आता तेच घर त्यांची शेवटची आशा बनली होती. ती हळूच उठली, कपाटातून जुने कागदपत्रे काढली, ज्यात घराची सर्व कागदपत्रे होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ती जड अंतकरणाने जवळच्या बँकेत गेली. तिथे बसून तिने त्या अधिकाऱ्याला हळू आवाजात सांगितले, मला माझ्या घरावर कर्ज घ्यायचं आहे. बँकेच्या अधिकाऱ्याने ती कागदपत्रे काळजीपूर्वक पाहिली, प्रत्येक पान फोडून मागून पलटून पाहिले. शारदाजी उत्सुकतेने त्यांच्या डोळ्यातील भाव वाचण्याचा प्रयत्न करत होत्या. थोड्या वेळाने अधिकारी गंभीर स्वरात म्हणाला, प्लीज मला माफ करा आई, पण तुमची कागदपत्रे अपूर्ण आहेत. घराच्या नावाचा कोणताही उत्परिवर्तन कागदपत्र नाही आणि वीज बिल देखील दुसऱ्याच्या नावावर आहे. या परिस्थितीत आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही. शारदाजींच्या आशा एकाच झटक्यात धुळीस मिळाल्या. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, बाळा, माझ्याकडे हे एकमेव घर आहे आणि तेही माझ्या पतीने दिलेली भेट आहे. बँक ऑफिसरने त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहिले, पण ते नियमाने बांधले होते. मला तुमची मजबुरी समजते, पण जोपर्यंत सर्व कागदपत्रे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बँक काहीही करू शकत नाही. शारदाजींचे डोळे अश्रूंनी भरले. त्या स्वतःशीच विचार करू लागल्या, आता मी काय करावे? मी कुठे जाऊ? हे घर सुद्धा आता माझ्या कामाचं नाही राहिले. देवानेही माझ्याकडे पाठ फिरवली आहे का? मित्रांनो, शारदाजी आता पराभव स्वीकारतील का, की त्यांचे नशीब एकदा नवीन मार्ग उघडेल? तर चला आपण पुढे जाऊया. शारदाजी जड अंतकरणाने बँकेतून घरी पोहोचल्या, पण दारात पोहोचताच तिथले दृश्य पाहून तिची पावले थांबली. रस्त्याच्या कोपऱ्यांवर लोकांची गर्दी जमलेली दिसत होती. काही लोक आपापसात कुजबुजत होते. ते घाबरून आजूबाजूला पाहत होते. हे पाहून शारदाजींचे हृदय जोरजोराने धडधडू लागले. ती त्या गर्दीजवळ गेली आणि पाहिले तर तिथे एक बलवान माणूस उभा होता, राणा. त्याच्यासोबत आणखी 2 अनोळखी माणसे होती, जी त्यांच्या चेहऱ्यावरून गुंड दिसत होती. आणि राणा सर्वांना ओरडून सांगत होता की आता जर या म्हातारीने उद्यापर्यंत पैसे दिले नाहीत तर मी स्वतः घरात घुसून सामान घेऊन जाईन. लोक तमाशा पाहत होते, पण कोणीही पुढे आले नाही. शारदाजी थरथर कापत म्हणाल्या, हा काय उद्धटपणा आहे? हे माझं घर आहे. मला अशी धमकी देणारा तू कोण? राणाने तीक्ष्ण नजर टाकली आणि मोठ्याने हसला. तुमच्या मुलाने पैसे खाल्ले आणि आता तुम्ही प्रामाणिक असल्याचे भासवत आहात. उद्यापर्यंत पैसे द्या, नाहीतर आम्ही कुलूप तोडून आत जाऊ. लोकांच्या गर्दीत कोणीही काहीही बोलले नाही. शारदाजींचे डोळे अश्रूंनी भरले. ती थरथरत्या आवाजात फक्त एवढेच बोलू लाग शकली की, हे बघ, तू हे चुकीचं करत आहेस. देवासाठी तरी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नकोस. माझं घर माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. राणाच्या धमक्यांमधून अचानक एक मोठा आवाज आला, अरे तू एवढं का बोलत आहेस? तू तुझ्या मर्यादेत राहून बोल. तो आवाज ऐकून तिथे जमलेली गर्दी चकित झाली आणि सर्वांनी एका दिशेने पाहिले. कमलाजींचा मुलगा रमेश तिथे उभा होता, डोळे रागाने लाल झालेले, चेहरा एकदम कडक रूपात दिसत होता. मग तो पुन्हा म्हणाला, तुझी अकड दुसरीकडे कुठेतरी दाखव, समजलं? काकूंना एकटे पाहून जे मनात येत आहे ते तू बोलत आहेस. आता हे सांग, तू किती पैसे घेण्यासाठी आला आहे? रमेश राणाच्या डोळ्यात पाहत म्हणाला. राणा थोडासा संकोच करू लागला, पण अहंकार करत म्हणाला, तू मध्ये पडू नको. जे उधार घेतलेत ते फेडावे लागतील. 1,00,000 हिशोब आहे. रमेश पुढे झाला आणि म्हणाला, हिसाब किताब नंतर चुकता होईल, पण रस्त्यावर असे उभे राहून ओरडण्याची गरज नाही. ही आमची शारदा काकू आहे.
आणि हो, जर पुढच्या वेळी तू गुंड आणलेस तर मी तुझ्या विरुद्ध पोलीस तक्रार करेन. गर्दीत थोडासा गोंधळ उडाला. आता लोकही धाडस करू लागले होते. राणाला वातावरणाची जाणीव झाली. मग तो डोळे मिचकावत म्हणाला, ठीक आहे, मी उद्या संध्याकाळपर्यंत वाट पाहतो, नाहीतर बघ. मग तो त्याच्या जोडीदारांसोबत तेथून निघून गेला. शारदाजी अजूनही स्तब्ध होत्या. त्यांचे डोळे पाणावले होते. रमेश तिच्या जवळ गेला आणि हळुवारपणे म्हणाला, शारदा काकू, तुम्ही एकटे नाही आहात. असे म्हणत रमेश निघून गेला. पण शारदाजींना आता समजले होते की कोणीही मदतीला येणार नाही. आपले नातेवाईक, ओळखीचे लोक सर्वजण पाठ फिरवून गेले होते आणि रमेशही तिला सांत्वन देऊन निघून गेला होता. खरे तर त्याच्या हातात पण काही नव्हते. संध्याकाळ होत चालली होती. घराच्या भिंतीवरील सावल्या गडद होत चालल्या होत्या. शारदाजी एका कोपऱ्यात बसून त्या घराकडे पाहत होत्या. तेच घर जे तिच्या नवऱ्याची शेवटची आठवण होती. मग ती हळूच स्वतःशी म्हणाली, आता हे घर घाण ठेवावे लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पुन्हा कागदपत्रे गोळा केली आणि यावेळी ती थेट एका खाजगी सावकाराकडे गेली. तिथे एक मध्यमवयीन माणूस खुर्चीवर बसला होता. त्याने प्रथम कागदपत्रे पाहिली आणि नंतर शारदाजींची अवस्था पाहिली. मग उद्धट स्वरात म्हणाला, तुम्हाला घर हे घाण ठेवून 1.5 लाख रुपये हवे आहेत. मग ती दबलेल्या आवाजात म्हणाली, हो, काही दिवसांचीच गोष्ट आहे. मुलगा परत येताच हे सर्व काही परत देऊ. तिच्या परिस्थितीचा फायदा घेत सावकार हसत म्हणाला, आई, तुमची परिस्थिती खूप वाईट दिसत आहे. मी तुम्हाला 1.5 लाखांपर्यंत देऊ शकतो, पण एका अटीवर. कसली अट? शारदाजींनी धडधडत्या हृदयाने विचारले. घर दुमजली आहे ना, आणि तुम्ही खाली राहता आणि वरचा मजला रिकामा आहे. मग तो हिस्सा तारण म्हणून ठेवा. तुम्ही जोपर्यंत संपूर्ण रक्कम व्याजासह परत करत नाही तोपर्यंत तो हिस्सा माझ्याकडे गिरवी राहील. शारदाजींकडे दुसरा पर्याय नव्हता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण जड अंतकरणाने त्यांनी त्या कागदपत्रांवर सही केली. सावकाराने मोठ्या रकमेचा एक लिफाफा काढला आणि त्यांच्या हातात दिला. हे घ्या 1.5 लाख रुपये, आणि लक्षात ठेवा, तुम्ही 3 महिन्यात पैसे दिले नाहीत तर वरच्या मजल्यावर कायदेशीररित्या माझा हक्क असेल. शारदाजींनी काहीही न बोलता लिफाफा उचलला आणि जड पावलाने तिच्या घराकडे निघाल्या. शारदाजी जड अंतकरणाने घरी परतल्या. रमेश, कमलाजींचा मुलगा, तो देखील तिच्यासोबत होता. तिने थरथरत्या हाताने लिफाफ्यात ठेवलेल्या नोटा बाहेर काढल्या आणि ते 2 भागात विभागल्या. एका भागात 1 लाख रुपये होते तर दुसऱ्या भागात 50,000. थोड्या वेळाने पुन्हा तसेच जोरात दार वाजले. राणा आला आहे, तोच भयानक आवाज ऐकू आला. रमेशने दार उघडले. समोर राणा इतर काही माणसांसोबत उभा होता. पण यावेळी त्याचा दृष्टिकोन पूर्वीसारखा नव्हता. कारण त्याला माहीत होते की आता या विषयावर थेट चर्चा होईल. कारण विषय पैशाचा आहे. शारदाजींनी काहीही न बोलता शांतपणे लिफाफा त्याच्या हातात दिला. हे घे तुझे पूर्ण 1 लाख रुपये. आता पुन्हा या दारात येऊ नकोस. राणाने पैसे मोजले आणि हसून म्हणाला, काकू, काम झाले आमचे, आता काहीच तक्रार नाही. आणि तो निघून गेला. काही वेळाने दुसरा माणूसही आला. तोच व्यक्ती आला ज्याच्या समितीवर शारदाजींनी अंशुलच्या विनंतीवरून स्वाक्षरी केली होती. मला पूर्ण 75,000 हवे आहेत, तो मोठ्याने ओरडला. यावेळी रमेशने मध्यस्थी केली आणि म्हणाला, हे बघ भाऊ, तुला परिस्थिती माहिती आहे. तुला आता 50,000 रुपये मिळत आहेत. जर तू उरलेली रक्कम माफ करू शकत असशील तर थोडी माणुसकी पण दाखव. कारण समिती प्रत्यक्षात फसवणुकीने स्थापन झाली होती. त्या माणसाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे, यावेळी मी सोडून देईन, पण पुढच्या वेळी अशा कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. मग रमेशने शारदाजींकडे पाहिले आणि म्हणाला, चला, एक मोठ्या डोक्यावरचा भार कमी झाला आहे. आता हळूहळू सगळं ठीक होईल. शारदाजींनी एक दीर्घ श्वास घेतला. पण त्यांच्या मनात अजूनही अनेक प्रश्न होते. अंशुल कुठे आहे? त्याने खरोखरच हे सर्व त्याच्या सासरच्या लोकांसोबत केले होते का? हळूहळू वेळ निघून गेली. दररोज सकाळी शारदाजी आशेने दाराकडे पाहत असत. त्यांना वाटायचे की कदाचित आज त्यांचा मुलगा परत येईल, कदाचित आज एखादे पत्र किंवा फोन येईल. पण नाही एखादं पत्र आले आणि नाही एखादा फोन. कधी काळी ज्या मुलाचा आवाज ऐकून त्यांचा दिवस उजळवून होता, आज त्याच मुलाने त्यांची काळजी करणे सोडून दिले होते. कधी कधी रात्री एकटे बसून शारदाजी स्वतःशीच बोलत असत.
आईच्या तब्येतीची विचारपूस करणे, तिची काळजी घेणे आणि खरंच इतके कठीण असते का? मी त्याच्यासाठी जे काही केले ते तो इतक्या लवकर विसरला का? मुलाच्या आठवणीने दररोज तिचे डोळे दाराकडे लागलेले असायचे. पण कुठेतरी दूर आपल्या आयुष्यात मग्न असलेला मुलगा कदाचित विसरला असेल की त्याची आई परत आता एकटी आणि असहाय्य आहे. अंशुल घर सोडून गेला, त्याला जाऊन आता 2 वर्ष झाली होती. शारदाजी आता त्यांच्या पेन्शनवर कशा तरी जगत होत्या. जणू काही त्यांचे संपूर्ण आयुष्य फक्त 2 वेळचे जेवण आणि औषधांचा खर्च यावरच चालले होते. अजूनही आशा होती की एक दिवस अंशुल परत येईल, माफी मागेल आणि पुन्हा आईला मिठी मारेल. पेन्शन दरमहा येत होती, त्यातून ती आधी वीज आणि पाण्याचे बिल भरायची, नंतर काही रेशन खरेदी करायची आणि जे काही शिल्लक राहायचं त्यात थोडे थोडे भर घालून दरमहा काही पैसे वाचवायची. मंदिराजवळ ठेवलेल्या त्या छोट्या पिगी बँकेत तिचे स्वप्न होते, तिच्या मुलाला भेटण्यासाठीचे स्वप्न. संध्याकाळी ती अनेकदा तिचे जुने अल्बम काढायची आणि फोटोमध्ये हरवून जायची. अंशुलचे बालपणीचे हास्य, शाळेच्या गणवेशात काढलेले फोटो, त्याचे लग्नाचे फोटो हे बघून ती थोडी खुश होत होती. आणि नंतर तिच्या साडीच्या पदराने शांतपणे तिचे अश्रू पुसत असायची. पण आजची संध्याकाळ वेगळी होती. देवघरात दिवा लावल्यानंतर ती अंगणात बसताच दारावर हलकीशी थाप पडली. तिचं हृदय वेगाने धडधडू लागले. यावेळी कोण असू शकते? त्यांनी दरवाजा उघडला. समोर पाहताच 2 वर्षांनी त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या समोर उभे होते. शारदाजींच्या डोळ्यातील चमक परत आली होती. अंशुल बाळा, हे शब्द तिच्या घशातून थांबून थांबून बाहेर पडत होते. त्यांनी पुढे जाऊन आपल्या मुलाला मिठी मारली आणि नंतर त्यांची सून सीमालाही मिठी मारली. जणू काही 2 वर्षाची ती तळमळ क्षणात थंडावली. तेव्हा शारदाजी प्रेमाने म्हणाल्या, बसा बाळांनो, मी तुमच्या आवडीचं जेवण वाढते. मी खिचडी आणि टोमॅटो सार बनवला आहे. तुम्हाला खूप आवडतो ना? माझ्या अंशुलला तर लहानपणापासूनच आवडतो, हो ना बाळा? तेव्हा सीमाही हसली आणि म्हणाली, हो आई, मला खूप भूक लागली आहे. यावेळी सीमा देखील अतिशय सभ्यतेने बोलत होती. जणू काहीही घडलेच नाही, कोणतेही दुःख नव्हते की कोणतीही तक्रार नव्हती. पण शारदाजींच्या मनात काय चालू होते हा प्रश्न तिथेच होता. जेवण वाढताना त्यांनी हळू आवाजात विचारले, बाळा, तुम्ही दोघे अचानक कुठे गेलात आणि तेही न सांगता? 2 वर्षे तुम्ही कोणतीही बातमीही दिली नाही. अंशुल लगेच मध्येच म्हणाला, आई, आता बराच उशीर झालाय आणि आता आम्ही दोघेही खूप थकलो आहोत. आपण सकाळी बोलू. आता मला आराम करू दे. शारदाजी काहीच बोलल्या नाहीत, फक्त एक मंद स्मित हास्य करत मान हलवली. पण त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. मित्रांनो, खरंच अंशुल माघारी आला होता का? का त्याच्या येण्यामागे दुसरे काही कारण होते का? खिडकीतून येणारा हलका सूर्यप्रकाश खोलीत येत होता. शारदाजी लवकर उठल्या होत्या. चहा बनवताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. मुलगा आणि सून 2 वर्षांनी परतले होते. ती विचार करत होती की आज ती अंशुलशी मोकळेपणाने बोलेल. थोड्या वेळाने अंशुल उठला, डोळे चोळत खोलीतून बाहेर आला. शारदाजींनी त्याला हसत चहाचा कप दिला. हे घे बाळा, मी तुझ्या आवडीचा आल्याचा चहा बनवला आहे. अंशुलने शांतपणे चहा घेतला. सीमाही उठली आणि आली आणि खोटं हास्य करून म्हणाली, आई, तुम्ही अजिबात बदलला नाहीये. तेच प्रेम, तीच आपुलकी. मग शारदाजींनी विषय बदलला आणि म्हणाल्या, बाळा, तू 2 वर्षापासून एकदाही फोन केला नाही, काहीच बातमी दिली नाही. तुम्ही सगळी कुठे होता? अंशुल चहाचा घोट घेत म्हणाला, आई, आता त्या सगळ्याबद्दल बोलून काय उपयोग? आता आम्ही आलो आहोत ना. शारदाजींच्या मनात अजूनही प्रश्न होते, पण तिने स्वतःला थांबवले. काही वेळाने अंशुल थांबून म्हणाला, आई, तेव्हा तू जो वरचा मजला घाण ठेवला होतास ना, आणि आता सगळं व्यवस्थित झालंय, तर आम्ही विचार करत होतो की मग आम्हाला आमचा वाटा मिळेल का? तेव्हा एकदम शारदाजींच्या हातातला चहाचा कप थरथरू लागला. हिस्सा? त्या हळू आवाजात म्हणाल्या, पण ठाम शब्दात. हो आई, सीमा पुढे म्हणाली आणि म्हणाली, हे बघा आई, आम्ही आता परत आलो आहोत, तर वरचा भागही आमचा आहे. शेवटी तो तुमचा मुलगा आहे. शारदाजी काही वेळ गप्प राहिल्या आणि म्हणाल्या, बाळा, हक्क मागण्यापूर्वी कर्तव्य पूर्ण केले जातात आणि कर्तव्य पूर्ण केल्याशिवाय कोणतेही हक्क परत कागदावरच राहतो, हृदयात नाही. आता शारदाजींच्या डोळ्यात अश्रू नव्हते ना कोणती आशा होती, फक्त एक स्थिर शांतता होती, जी तुटलेल्या हृदयाची सर्वात मोठी आठवण आहे. तिने अंशुल आणि सीमाकडे असे पाहिले
जणू ती एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे पाहत आहे. ती हळुवारपणे म्हणाली, तुम्हाला वरचा हिस्सा हवा आहे का? अंशुल आणि सीमाने उत्सुकतेने मान हलवली. शारदाजीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, ज्याने तुम्हाला सांगितले की तो मी मजला घाण ठेवला आहे, त्याने तुम्हाला हे सांगितले नाही का की मी तो भाग खूप आधीच विकला आहे? विकले? सीमाचा आवाज एकदम घाबरलेला वाटत होता. हो, शारदाजी आता कडक स्वरात बोलत होत्या. जेव्हा तुम्ही तुमचं कर्ज सोडले आणि तुमचे कर्जदार आले तेव्हा मला कोणताही उपाय सुचत नव्हता. मग मी घर घाण ठेवले आणि नंतर ते विकले, जेणेकरून तुमचं नाव कलंकित होऊ नये. तुमच्या खोट्या आश्वासनांची किंमत तुमच्या म्हाताऱ्या आईला चुकवावी लागली. अंशुल गप्प बसला. कदाचित त्याला आता काय बोलावे हे समजत नव्हते. आज तू तुझा वाटा मागायला आला आहेस, पण तू विसरलास की आईकडून वाटा मागितला जात नाही, तो तिच्या पदरात लपलेला असतो. आणि जेव्हा तू तो पदरच सोडलास तेव्हा आता तुला काय अधिकार आहे हक्क मागण्याचा? सीमा काहीतरी बोलण्यासाठी उभी राहिली, पण शारदाजींनी तिला हाताने इशारा करून थांबवले. आता काहीही बोलू नकोस, कारण आता तुझ्या शब्दांनी मला काही फरक पडत नाही. अंशुलचा चेहरा रागाने लाल झाला. तो खुर्चीवरून उठला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, आई, मला काहीच माहीत नाही. माझ्यावर कोणतेही कर्ज नव्हते किंवा मी कोणाकडूनही पैसे घेतले नव्हते. जर तू काही केले असेल तर तो तुझा निर्णय आहे. आता मी परत आलो आहे. मला माझा वाटा हवा आहे, आणि जर मला माझा वाटा मिळाला नाही तर ते चांगले होणार नाही. मुलाचे हे शब्द ऐकून शारदाची स्तब्ध झाल्या. इतक्या वर्षाचं प्रेम, त्याग आणि वेदना एकाच फटक्यात तुडवल्यासारखे वाटत होते. दुसरीकडे सीमा देखील तिच्या खऱ्या रूपात परतली होती. ती स्पष्ट नजरेने म्हणाली, हो आई, आम्हाला आमचा वाटा हवा आहे. शारदाजींचे हृदय जणू काही तुकड्यात विभागले होते. काही क्षणांसाठी त्या स्तब्ध झाल्या. त्यांच्या नजरा अंशुलच्या चेहऱ्यावर खेळल्या. हा तोच मुलगा होता जो तिच्या पदराला मिठी मारून म्हणायचा, आई, मी तुला कधीच एकटे सोडणार नाही. हे तेच मूल होते का ज्यासाठी त्याने आपले संपूर्ण आयुष्य बलिदान दिले होते? मग शारदाजीने एक दीर्घ श्वास घेत स्वतःला एक केले आणि थंड पण ठाम आवाजात म्हणाली, तुम्हाला तुमचा वाटा हवा आहे का? मग ऐका. ज्या दिवशी तुम्ही या घराकडे पाठ फिरवली त्या दिवशी या घरात तुमचा वाटा उरला नाही. हे घर आता माझं आहे. अंशुल काहीतरी बोलणार होता, पण शारदाजींनी हात वर करून त्याला थांबवले. जर तुम्हाला कायद्याबद्दल बोलायचं असेल तर न्यायालयात जा, पण आईच्या हृदयाचा कोणताही वाटा होत नाही. फक्त त्यात ओढ असते, आणि तुम्ही ती खूप पूर्वी गमावली आहे. जेव्हा अंशुलने पाहिले की त्याची आई माघार घेत नाहीये तेव्हा त्याने रागाने आणि हुशारीने म्हणाला, ठीक आहे आई, जर तुला वाटा द्यायचा नसेल तर देऊ नकोस, पण आता आम्ही इथेच राहू या घरात, आणि हा आमचा हक्क आहे. तुला आवडो किंवा न आवडो, आम्ही इथेच राहू. शारदाजी शांत उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात इतकी शांतता होती की ती आता वादळांनाही शांत करू शकत होती. मग एक दीर्घ श्वास घेत ती अतिशय शांत पण कडक स्वरात म्हणाली, ठीक आहे अंशुल, तू इथेच राहू शकतोस, पण हे घर आता माझं आहे आणि मी इथे असेपर्यंत कोणालाही बाहेर काढले जाणार नाही. पण एक गोष्ट काळजीपूर्वक ऐक, पुन्हा कधीही वाट्याबद्दल बोलू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच होणार नाही. सीमा काहीतरी बोलणार होती, पण शारदाजींच्या डोळ्यात खोलीत आणि त्यांच्या आवाजातील थंडपणात नक्कीच काहीतरी होते, ज्यामुळे ती काहीही बोलू शकली नाही. संपूर्ण खोली क्षणभर शांततेत बुडाली, जणू काही वारा थांबला होता. मग शारदाजी स्वयंपाकघराकडे वळल्या आणि म्हणाल्या, भूक लागली असेल तर जेव्हा ते तयार आहे. अंशुल आणि सीमा घरी परतून 7 दिवस झाले होते. रात्रीचे जवळजवळ 10 वाजले होते. शारदाजी तिच्या खोलीत शांत बसल्या होत्या. तिच्या मनात शेकडो विचार येत होते. तेच प्रश्न, त्याच वेदनेच्या लाटा पुन्हा पुन्हा उठल्या होत्या. तेवढ्यात दार जोरात ढकलून उघडले गेले. अंशुल घरात घुसला. तो दारूच्या नशेत होता. त्याचे डोळे लाल झाले होते. आई, जेवण कुठे आहे? तो मोठ्या आवाजात म्हणाला. शारदाजींनी पाहिले आणि समजले की हा तो मुलगा नाही जो त्यांनी वाढवलेला होता. ती काही बोलण्यापूर्वीच अंशुल मोठ्या आवाजात ओरडू लागला, तुम्ही स्वतःला काय समजता? हे घर तुमचे आहे, पण आता ते आमचंही आहे, आणि तो आमचा हक्क आहे. शारदाजी गप्प राहिल्या, पण त्याचे अश्रू वाहू लागले. मग सीमाही बाहेर आली आणि म्हणाली, प्रत्येक बाबतीत आपल्यालाच बोलतात, जणू आपण काहीतरी चूक करत आहोत. कधी आपल्या स्वतःच्या चुकांकडेही लक्ष द्या. आम्हाला का देत नाही आमचा वाटा? तिच्या बोलण्यात व्यंग आणि कटुता होती, आणि एका सुनेला सासूबद्दल जो आदर असायला हवा तो कुठेही दिसत नव्हता.
शारदाजी काहीतरी बोलणार इतक्यात अंशुलने त्याच्या आईवर हात उचलू लागला. तेवढ्यात शारदाजींनीच अंशुलच्या गालावर एक जोरदार थाप मारली. आता शारदाजींच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर आग होती. ती रागाने म्हणाली, ज्या मुलाला मी चालायला शिकवलं आज तोच माझ्यावर हात उचलला का? माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे मी तुझ्यावर विश्वास ठेवला. ती थेट खोलीत गेली. अंशुल आणि सीमाच्या बॅगा उचलल्या, दरवाजात उघडून त्याला बाहेर फेकले आणि म्हणाली, आज नंतर या घरात तुझा कसलाही अधिकार नाही. माझ्या घरातून निघून जा आणि परत कधी इथे येऊ नकोस. आजपासून मला मुलगा नाही. अंशुल काही बोलण्यापूर्वी शारदाजींनी त्यांच्या तोंडावर दार आतून बंद केले. हे ऐकताच संपूर्ण परिसरातील लोक घराबाहेर जमले. कोणी खिडकीतून डोकावत आहे तर कोणी दाराजवळ उभे राहून कुजबुजत होते. अरे, हा अंशुल आहे ना? तो खूप साधा मुलगा होता. त्याला काय झालं? अरे, जेव्हापासून त्याचं लग्न झालं आहे तेव्हापासून तो खूप बदलला आहे. त्याने त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून त्याच्या आईला संकटात सोडले होते. जर त्याच्या बायकोला थोडीशी समज असती तर तिने कधीही तिच्या नवऱ्याला त्याच्या आईविरुद्ध केले नसते. फक्त एकच मुलगा होता आणि तोही असा. शारदाजींना खूप दुःख झालं असेल. एकतर कर्ज मागे सोडून पळून गेले आणि आता परत आले ते त्यांचा वाटा मागण्यासाठी. या दोघांना लाजही कशी वाटत नाही. शारदाजी वळल्या आणि आत गेल्या. दार अजूनही बंद होते. सीमा आणि अंशुल तिथेच उभे राहिले, स्तब्ध, रागावलेले आणि आश्चर्यचकित होऊन. त्यांना वाटले होते की थोडे अश्रू ढाळून आणि थोडेसे प्रेम दाखवून आपण सर्व काही परत मिळवू. पण त्यांना हे माहीत नव्हते की आईचं प्रेम जितकं जास्त जोपासले जाते तितकेच ते अधिक मजबूत सुद्धा होते. शारदाजी खोलीच्या एका कोपऱ्यात बसल्या होत्या. आता त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते. 2 वर्षांपासून आपल्या मुलाच्या परत येण्याची प्रार्थना करणारी स्त्री आज आपला मुलगा परत आल्यावर ही सर्वात जास्त एकटी वाटत पडली होती. अंशुल घराबाहेरच उभा होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हात जोडून दाराशी उभा राहिला. आई, एकदा माझ्याशी बोल. आई, माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर. बाजूला अजूनही अहंकारामध्ये उभी असलेली सीमा म्हणाली, आता सोडून द्या आणि चला इथून. बराच वेळ अंशुल तिथेच उभा राहिला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. शेवटी दोघेही जड पावलांनी परतले. आता तिथे फक्त एक बंद दार आणि तुटलेली नाते मागे राहिले होते. दुसऱ्या दिवशी सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश खिडकीतून खोलीत येत होता. रात्री शांततेने भरलेली शून्यता आता प्रकाशाबरोबर थोडी हलू लागली होती. शारदाजी अजूनही खुर्चीवर बसल्या होत्या. तेवढ्यात दाराची बेल वाजली. शारदाजी उठण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्या मनाने खूप थकल्या होत्या आणि रात्रीच्या घटनाचे ओझे अजूनही तिच्या शरीरावर जाणवत होतं. कशी तरी उठून तिने दार गाठले आणि हळू उघडले. कमलाजी समोर उभ्या होत्या. हातात दुधाची पिशवी होती. डोळ्यात काळजी आणि आवाजात तीच जुनी जवळीक. शारदा, तू ही कसली अवस्था करून घेतली आहेस? कमलाजी कोणतीही औपचारिकता न करता थेट आत आल्या. शारदाजी काहीच बोलू शकल्या नाहीत. फक्त हळुवारपणे हसत हसत दार बंद केले. कमलाजी स्वयंपाकघरात गेले आणि त्यांनी पटकन चहा बनवला आणि बिस्किटे काढून ट्रेवर ठेवली. मग त्या खुर्चीजवळ आल्या आणि म्हणाल्या, आता पुरे झाले. काल रात्री काय घडले याबद्दल मी शेजाऱ्यांकडून सर्व काही ऐकलं आहे. मी काल एका लग्नाला गेली होती, नाहीतर मी कालच तुमच्या मुलाला आणि सुरेला स्थळ केले असते. आता तुम्ही एकटे राहणार नाही. जे झाले ते झाले. आता तुम्ही माझ्यासोबत येसाल ना, निदान काही दिवसांसाठी तरी? शारदाजींनी मान टेकवली आणि म्हणाल्या, कमला, हे घर माझं आहे. आठवणीही माझ्याच आहेत. मी इथेच राहीन, पण तू रोज येत जा. आता फक्त तुझीच गरज खूप आहे. कमलाजींचे डोळे अश्रूंनी भरले. तिने शारदाजींचा हात धरला आणि म्हणाली, तुम्हाला समजत नाहीये, मलाही आता तुमच्यासारख्या मित्राची गरज आहे. आपण दोघेही एकमेकांना आधार देऊ, बरोबर? शारदाजींनी पहिल्यांदाच मनापासून हसत मान हलवली. जर नातेसंबंधांची वेळेवर काळजी घेतली नाही तर पश्चाताप करायला ही वेळ भेटत नाही. एकदा का हृदय तुटले की ते पुन्हा दार कधीच उघडत नाही. मित्रांनो, शारदाजींनी जे केले ते बरोबर केले होते का? तुमचे मत पण खूप महत्त्वाचं आहे. ते नक्की सांगा. एखाद्या आईने आपल्या मुलाला दाराबाहेर हाकलून लावायला हवे होते का? की तिने त्याला क्षमा करण्याची गरज होती आणि आणखी एक संधी द्यायला हवी होती का? तुमचे मत खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा कशी वाटली तेही सांगा. जर तुम्हाला ती कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत अशाच आणखी एका मनोरंजक कथेत भेटूया.
तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.